जळगाव जिल्ह्यामध्ये केळीवर कुकुंबर मोझॅक अर्थात CMV व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलाय। व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केळीच्या उत्पन्नात घट होत असल्याने केळी उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। जळगाव जिल्ह्यात सुमारे 70,000 हेक्टरवर केळीची लागवड केली जाते। या 70,000 हेक्टरवरील लागवडीपैकी जवळपास 15% केळीवर हा प्रादुर्भाव झाल्याचं वृत्त आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। जळगावची केळी ही आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे। सर्वात जास्त पीक हे जळगाव जिल्ह्यात केळीचं घेतलं जातं। मात्र या केळीच्या पिकावरती कुठेतरी CMV सारखा आजार आल्याची घटना पाहायला मिळत आहेत आणि यामुळे कुठेतरी शेतकरी मोठे संकटात सापडलेले आहेत। आणि यावर्षी केळीचं पिकावरचं उत्पन्न हे शेतकऱ्यांचं कमी होतं का, कशा पद्धतीने हा रोग आहे, याची काय लक्षणं आहेत, ही माहिती जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत जळगावच्या केळी संशोधन केंद्रामध्ये। आपल्यासोबत काही केळी तज्ञ या ठिकाणी जुडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। CMV रोग नेमका काय आहे आणि हा कसा ओळखला गेला पाहिजे, काय वाटतं? सर, हा केळी रोगावरील विषाणूजन्य रोग आहे, याला आपण कुकुंबर मोझॅक व्हायरस म्हणतो। हा RNA व्हायरस आहे। बाकीच्या झाडांपेक्षा याची वाढ खुंटलेली असते आणि याला घड लागता किंवा लागत पण नाही। लागले तर केळी फार लहान प्रमाणात लागते। तर हा असा मोठ्या प्रमाणात याचा प्रादुर्भाव 4-5 वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतोय। आपल्या शेतकरी बांधवांना माझं एकच आव्हान राहील की आपल्या इथं केळी संशोधन केंद्र जळगावला आहे। तर या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन चालतं आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त आपली केळी खाली लागवडीखाली क्षेत्र आहे। जर आपल्याला कुठल्याही प्रकारचे जर प्रश्न आले किंवा प्रॉब्लेम्स आले किंवा अडचणी आल्या तर आपण कुठल्याही वेळेस आपल्या केळी संशोधन केंद्राशी संपर्क साधू शकता। निश्चितच जळगाव शहरातील जवळपास 15% बागांवरती जरी हा CMVचा रोग पसरला असेल तरी शेतकऱ्यांनी काळजी करू नये। ज्यांना जिथं कुठे अडचण येत असेल त्यांनी जळगाव केळी संशोधन केंद्राला संपर्क साधा आणि याविषयी सविस्तर माहिती घेण्याचे आवाहन या ठिकाणी जळगाव केळी संशोधन केंद्राच्या वतीने केळी तज्ञांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।